काशीनाथ. काशीनाथला हुशार. काशीनाथ गावाच्या शाळेत जातो, पहिल्या नंबरात पास होतो. तालुक्याच्या शाळेत जातो, पहिल्या नंबरात पास होतो. जिल्ह्याच्या शाळेत जातो, पहिल्या नंबरात पास होतो. तिथून राज्याच्या शाळेत जातो, पहिल्या नंबरात पास होतो. पास होता होता त्याला परदेशामध्ये शिकायला पाठवलं जातं. काशीनाथ जातो लंडनला. तिथे शिकता शिकता काशीनाथचं लग्न, काशीनाथचं शिक्षण आटलं. आणि शिक्षण घेता घेता एका इंग्रज पुरीच्या प्रेमात पडून त्या काशीनाथचं लग्नाचा पूर्ण, त्या शिक्षणाचा पूर्ण खेळखांडा होतो. अशी ही कथा आहे. आणि त्या घरामध्ये जे काम बबन्या नावाचं पोरग आहे, हा बबन्या म्हणजे अख्ख्या गावाचा मेडिएटर. आणि त्या घरामध्ये बाप्पाने मोठ्या नाव उठवले, ए बबन्या बबन्या, ए बबन्या. कुठे गेले आमचं घर म्हणजे म्युझियम आहे, म्युझियम. बाबण्याला विचारते पुढे जर गेलं, काशीनाथला विचारते तिथं पोरग येड्याला गुमलत करत राहते. त्याची माय कसली का बाप्पा तुम्हाला बोललो ना, आणि कुठे बघ तिथं गेलो बाप्पा वावरात. काय करतो वावरात? असंच गेलो बघ. काशीनाथ कुठे? असं ना बाप्पा. काय करायचं का? आणि काशीनाथ आला नाही तर बरेच दिवस झाला. आता एवढे सगळे लोक येतात, पाहणं करतात. ते मला काही बोलत नाही. त्याच्या आता लग्नाबद्दल लोक चर्चा करू लागले, पुरी येऊ लागल्या, लई लोक येऊ लागले. त्याची काही चर्चा करीत नाही, काही करीत नाही. तुला काही बोला ना, आपलं तुला बोला, आपलं बोलत काही विषय नाही. तुला तरी आईला बोला असं, त्याच्या आईला बोला असं. अरे काय त्याची मायबीन टीव्ही, त्याच्या आईला पोरगा आल्यापासून थोडं काय मला का पाठवलं त्याच्या माईला घरात अख्ख्या म्युझियम करून टाकायच्या. क्या बात, लय भारी, लय भारी. अहो ऐकलं का? बबण्याची आई ऐका. अहो ऐकलं का? ऐकलं. तुम्ही मला बोललेलं का? अहो काय म्हणते? तुम्ही मला बोललेलं का? अहो तुम्ही बघण्याला पाठवून तुम्हाला बोललं का? हा बोललं. आता मग एवढं लगेच हस करा काय झालं? आपल्याला बघण्याला तर सांगता सांगता तिकडे आले का? का बोललं? का बोललं? काशीनाथ काय बोलला का? काशीनाथ काय बोलला? बोलला बोलला किती जा खरंच बोलला. खरंच बोल. काय बोला? एक आवडतच नाही कोण बाप देतात त्याच्यापेक्षा दुसऱ्याला सोडणं आपल्याच. इकडं या, कशाला इकडे या. काय बोलला तुम्ही? त्याला तिकडं पाठवलं म्हणते शिक्षणाला. कुठे गे? लंडनला का फिंटनला? तिकडं तिकडं त्यानं पोरगी बघून काय आता त्याने जे सांगितलं मला ते तुम्हाला सांगायला, की माझ्या गावात त्याला सांगायचं. तुम्ही त्याला तिकडे शिक्षणाला पाठवलं लंडनला का फिंटनला, तिकडे त्याला पोरगी फिरली म्हणून त्या पुरुषाला करायचं म्हणते. एवढं मला माझी बाकी मला करून टाकली का आपल्याला माहिती सांगायची सोय नाही. त्याला शिकायला पाठवलं का कशाला पाठवलं का? काशीनाथ, हे काशीनाथ, काशीनाथ, काय काशीनाथ? हॅलो हा बाप्पा, तुम्हाला बरोबर तुम्हाला बरोबर अरे बोललं बोला ना बाप्पा. का बोल? काय काशीनाथ? एवढं वय झालं आपलं, एवढं शिक्षण झालं. 4 लोक विचारतात आम्हाला आता लग्न करायचं का? पोरगी आहे आमच्याकडे. परवा दिवशी सोलापूरचे पाहुणे आले, चांगले म्हणजे पोरगी नाही. परवा सांगलीचे आलते नाही. अर्धा दिवशी कोल्हापूरचे पाहुणे आलते, ते म्हणले पोरगी चांगली शिकलेली, BA झाली म्हणले नाही. किल्लारी चालते चांगली म्हणले पोरगी.
आत्ताच ग्रॅज्युएशन झाले म्हणजे नाही पण काय ठरवलं तुम्ही नेमकं नाही कसं आहे बाप्पा की म्हणजे काय घेणं बाप्पा असं नेमकं काय सांगू तुम्हाला शब्द नाही सांगायला कारण मी ना तिकडं म्हणजे काय झालं ना मी तिकडे गेलो होतो लंडन अशी कारण माझ्या वर्गामध्ये सुंदरशी अशी मुलगी होती आणि मग त्या मुलीचं माझं असं फ्लो झालं प्रेम फक्त लव असलं कोड्यात बोलू नको हे झालं म्हणजे काय झालं डोक्यात काय येतं आमच्या हे झालं म्हणजे काय घोटाळा झाला का तिकडे वाट लावली आमची अरे काय पोरं तुम्ही अरे तुम्हाला तिकडे शिकायला पाठवलं तर काय असलं उद्योग करा ना हा काही इकडच्या पुरी नाही का सगळ्या जाऊन तिकडे बोलतो ना काय नाव आहे पुरी काय नाव आहे पुरीचं जुली काय जुली कसे जुली अरे कशी नाव असावे शेवंता कलावती हिरावती जुली आणि बाबा मिस्टर जॉन जानराव जानराव काय करतो जानराव त्याचा खूप मोठा बिझनेस आहे ना बाबा त्याचं खूप मोठं काम आहे त्याचं लंडन मध्ये खूप मोठं नाव आहे त्याचं असं जा बोलू त्या जानराव इकडे बोलायचं असं करता करता जानरावचा बाप्पाच्या कानावरती पडतं की आपल्या पोराने काहीतरी घोटाळा केलेला आहे आणि केल्याशिवाय आता लग्न केल्याशिवाय आपलं गत्यंतर नाही आता ह्या जानरावला लंडनवरून इकडे बोलवायचं त्याला बोलवायचं कसं असा प्रश्न या दोघांसमोर पडला म्हणजे तिथं हाडून काशीनाथला बघण्याला बाप्पा तुम्हाला बोललं का हो एक काम करा पत्र घ्या आणि त्या काशीनाथने आपल्या काहीतरी घोटाळा केला म्हणून तिकडे लंडनला जाऊन त्या पुरीच्या बापाचं नाव काहीतरी जान आहे त्या जानला पत्र पाठवा ते पत्र जान तुम्ही जाऊ पत्र पाठवतो पत्राने आपल्याला काय अडचण आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायला याच्यामध्ये बघण्या पत्र लिहायला बस काय पत्र पत्राची काय अडचण नाही बरंच पत्र मिस्टर जॉन तसली जॉन डेस्ली ना जॉन डेस्ली वेल्स्टिंग रोड वेलिंग्टन रोड आहे ना शी लंडन मध्ये लोक कुठं कुठं राहतात शी रोड लंडन आपल्या पत्राचं कळ पत्र लिहायला बाप्पांचा विचार पत्रात झालं मिस्टर जॉन बाप्पा कॉलिंग टू यू फॉर मॅरेज बोला तरी का काय म्हणणार बोला चाली मॅरेज डिस्कशन बाप्पा इज कॉलिंग फॉर यू फॉर मॅरेज डिस्कशन सो प्लीज कम as early as possible आपलं पत्राचं काढ चिटकावलं बघण्यानं पत्र लिहिलं पत्र पोस्टामध्ये टाकल्याबरोबर पत्र गेलं तिकडे खरा मोठी बायकाची चर्चा चालू ह्या सगळ्या बायका बसलेल्या आज ऐकलं का सारिका आपल्या काशीनाथने तिकडं केलंय म्हणजे काहीतरी आणि बाप्पा मी हो म्हणले कोणा त्याला करायला पत्र पाठवले मला तिकडं आता बघण्यात कालच पत्र लिहिले पत्र टाकले बरं सुद्धा आता बघ तिकडून जान का फिरकून देतात पुरीचा बाप येणार आहे म्हणून आणि ते आला इकडं तर मग तू मी कली बिली आपण सगळे म्हणतात तसं बुंग घरामध्ये सगळी चर्चा चालू काशीनाथ पुढे केले तिकडून पोरीचा बाप इकडे येणार
आणि बघ आपल्या काशीनाथचं लग्न लंडनला होणार आहे. त्या लग्नाला आपल्या सगळ्याला लंडनला जायचं. ह्या घरामध्ये चर्चा चालू, बारक्या पोरामध्ये चर्चा चालू, मोठ्या माणसामध्ये चर्चा चालू, बायकामध्ये चर्चा चालू. दिवस निघून गेले, 15 दिवस झाले, 3 आठवडे झाले. एका दिवशी तिकडून पत्र आलं आणि आलं ते पत्र बघण्याच्या हातामध्ये पडलं. जानरावचं पत्र. बाप्पा 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 असं पत्र आलं ना. काय म्हणलं वाजवरचं पत्र. हा मिस्टर बाप्पा, आय एम कमिंग टू इंडिया फॉर मॅरेज डिस्कशन ॲज टू यू लेटर अँड अगो आता आजच येईल ना इथं. आज यायला म्हणल्या अशी डोळे चालू झाली. ह्या बाप्पाने सगळ्या घराला आदेश दिला, हे सगळे कामाला लागा, हे सगळे आवरा. ह्या सगळ्या घरामध्ये आवरावरी चालू झाली. ह्या सगळ्या घरामध्ये आवरावरी चालू झाल्यानंतर घरातले कर्टिवन, ए तुम्ही जाऊ शकता, मी सगळे आवरावरी. ए तू चल घ्या, तू फडा घे, तू करून तिकडे ए काशीमठ घे. पूजा, ए पूजा झाडून घे म्हणलं तुला. पूजा झाडून घे म्हणलं. घे पडा. अगं पूजा झाडून घे म्हणलं पाहुणे. अगं पूजा झाडून घे की. कोणी येणार म्हणलं घेत किती काम मला असं बोलून केला. पाहुणे राहिले बाजूला नाही. सगळ्या घरामध्ये वातावरण पाहुणा येणार असं करता करता दारामध्ये गाडी वाजली. सगळ्या बायका छतावर जिथं जागा पोचत आला जॉन उतरलं गाडीच्या खाली. बाप पोरगी थोडी असं पोरगी तर कसली आपल्या खास्याची आणि तो अशा कसा बोलतोय. हे जानरावची एंट्री झाली घरामध्ये आणि मस्त पैकी यांचं डिस्कशन चालू झालं. आता यांच्या लग्नाचे डिस्कशन म्हणल्यानंतर बोलायचं नको. ह्या बोलायच्या घरातला एक शहाणा माणूस बबन्या बसलेला, तिकडे असे बाप्पा बसलेले, तिकडे असे सगळे काशीनाथच्या घरचे सगळे बसलेले. चालू झालं डिस्कशन. म्हणजे त्यांना सांगा की मिस्टर जानराव असं असं आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे आणि हे लग्न लंडनला करावं लागतं. सांगतो ना म्हणजे त्याला काय मिस्टर जान, आय लव्ह युअर लेडी. Our Kashinath love your girl and we agree that, but the problem is we should have to arrange this marriage at London. Okay, no problem. Okay. त्यांना सांगा आमच्या घरातल्या सगळ्या बस्त्याचा खर्च त्यांना करावा लागतो. बसता इंग्लिश शब्द. मिस्टर जॉन, Bappa said, you should have to pay all the expenditure of our basta. What do you mean by basta? You don't know basta? तुम्हाला माहित नाही. You don't know? Basta. Basta means सगळ्या म्हाताऱ्या माणसांचे धोतर साड्या सगळ्या बायकांच्या साड्या सगळ्या म्हाताऱ्यांचे लुगडे. Then take one big cloth, बसता put on that all material, take this and marry that. Oh, you want clothes for all your family members? Yes. Okay, no problem. Okay. म्हणले ओके म्हणल्याच्या नंतर आता म्हणले त्यांना सांगा आमच्या वराडाचा सगळा खर्च लंडनला न्यायचा आणायचा तुम्हाला करावा लागेल. सांगतो बाबा काय सांगा. मिस्टर जॉन, मिस्टर जॉन, Bappa said you should have to pay all the expenditure of our London going and come back. Oh, no problem. We'll manage it. We have flights or we have our government flight also. No problem. No problem. आता त्यांना सांगा कुंड्याचं पुस्तक. आताही महत्वाचं आहे. पप्पा एवढ्या मोठ्या माणसाने सगळं दिले आपल्याला जायचं तेवढा खर्च करतो म्हणणार. हुंडा कशा तुला सांग तेवढं कर. हुंडा जर नाही घेतला
पोरामध्ये काहीतरी खोट आहे. मिस्टर जॉन, Bappa said you should have to pay हुंडा. हुंडा सांगतो त्याला काय आपलं इंग्लिश काय जोडत इंग्लिश आपलं काय जोडत जेवण सर्विस तर काय जोडत. You should have to pay the fees of husband. Fees of husband. What is fees of husband? You mean dowry? Dowry? No. I'm not happy at all. I'm totally opposite of it. No. आता कधी नाही म्हणाले ना. बरं एवढं तोंड एवढा वापरून नाही म्हणाले. ओके डन. सगळं लग्न एकदा ठरलं. वेळ होईल बरं. उद्या कोणा माझ्या नावाने कोण बोलतात? नाही करा. लग्न ठरलं बा. आणि लग्न ठरल्याच्या नंतर हे सगळं मान्य झालं. ज्यांना महागारी गेले आणि सांगितलं की आता आपलं पुढच्या महिन्यामध्ये लंडनला करायचं ठरलं. सगळ्या घरामध्ये प्रसन्न वातावरण. पुढच्या महिन्यामध्ये काशीनाथचं लग्न आहे. आपल्या सगळ्याला मिळून लंडनला जायला मिळणार आहे. आम्ही सगळेजण विमानात बसून जाणार. त्या विमान करून त्याला म्हणतो बूम. आपण सगळे बूम मध्ये बसून विमानामध्ये बसून लंडनला जाणार. सगळ्या घरामध्ये चर्चा चालू. दिवसामागून दिवस गेले, आठवड्यामागून आठवडे गेले, महिन्यामागून महिने संपत आले. एका दिवशी लग्नाची तारीख जवळ आली आणि एका दिवशी खरोखरीच लग्नाला जायची वेळ जवळ येईल. हे घरामध्ये सगळ्यांची आवरा म्हणता बाप्पाने सगळ्या घरामध्ये मारली. बायकांच्या खोलीमध्ये गेले. बायकांचं चालू चला निघायचं कुठं नाही. चला किती वेळ झाला तर काय घ्यायला लावता लागतं. आणि तिथं जर विचारलं तर काय सांगू हाईत तर गेले. लावा लवकर मग चला निघायचं. मी कुठं नाही. त्याला घेतलं का सगळं? हो घेतलं. सगळं घेतलं का? नाही बारा सगळं नाही घेतलं. सगळं घेतलं का? नीट बघा काय पाहिजे तुम्हाला. सांगतो तुम्ही घेतलं का सगळ्या घरामध्ये घेतलं का काय पाहिजे तुम्हाला. अगं बॅगा घेतल्या का? घेतल्या. कपडे घेतले का? घेतले. नवरदेवाचे घेतले का? घेतले. नवरदे घेतले का? घेतले. चड्ड्या घेतल्या का? घेतल्या. माझ्या जरा काय जीबीला हाडपीड आहे का नाही. बाजूच्या रूम मध्ये जाऊन बघा. नवरी काय विचारायचं बायकाला. तोडे हार घेतला का? लक्ष्मी हार घेतला का? नेकलेस घेतला का? गंटन घेतला का? बांगड्या घेतल्या का? चिपळी हार घेतला. तुम्ही विचारा चड्डे घेतले का? चड्ड्याच घेतल्या सगळ्या पिशव्या चड्ड्याचे. कोणती चड्डी अख्ख्याला चला निघायचं. सगळ्या घरामध्ये लग्नाला निघायचं. लग्नाला निघायचं. तिकडे पलीकडे एका कुटुंबामध्ये 2 बायकांची चालू ऐक ना. म्हणते जेव्हापासून आपलं जायचं ठरलंय तिकडं लंडनला का फिंडनला त्या बूम मध्ये बसून मला तर कसं धबधबच आता तुला तर काहीच नाही. मला जेव्हापासून कळालंय का तेवढ्या मोठ्या बूम मध्ये बसून आपलं जायचं लंडनला. चला करता सगळ्यांची गडबड झाली. सगळ्यांच्या गाड्या भरल्या आणि सगळ्या भरून त्या गावामधून वराड निघालं. आणि वराड निघत असताना रेल्वेमध्ये बसलं आणि रेल्वेमध्ये बसून मस्तपैकी मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरती येऊन पोहोचलं. सांताक्रूझ विमानतळावर पोहोचल्या तिथं मस्तपैकी थंडी. काय थंडी रे वर्षा. आणि तू जमीन का काय राव आपलं थोबाड दिसतोय. शहरातली जमीन असते अशी आपल्याकडच्या सारखं नसते. सारी तुला माहिती होत
चला हो किती म्हणू लागली किती म्हणू लागली ती कुठं जाते ते मोठं ती पलीकडचं पांढरं ती जाते अमेरिकेला आणि इकडचं ती जाते फ्रान्सला आणि ती बाहेर डुबरं ती इथल्याच फिरते गिरक्यामध्ये असं करता करता सगळ्या जणांची मुंबईच्या ह्याच्यावरती सांताक्रूज विमानतळावरती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळची फ्लाईट म्हटल्यानंतर सकाळी सगळे लेकर उठल्या आपल्या सगळ्याला माहिती आमच्या भारत देशाचा पहिला कार्यक्रम काय मस्तपैकी सांताक्रूज विमानतळावर सगळ्या पोरांनी उठल्या आई पानं आता ह्या सगळ्या लेकरांना कुठं पाठवायचं ह्या सगळ्या बायकांनी सगळे लेकरं धावपट्टीवर पाठवले 10-15 लेकरं धावपट्टीवर जाऊन बसले बघितलं तिथल्या एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांवर मामा करू दे ना त्याला करू दे ना पोट दुखत काय आणि त्या पोट दुखत काय पोट पोट नाही झालं ना पुन्हा मग सारखं बसल्या मला सगळ्या बायकांनी विमानतळाच्या धावपट्टीवर असं करता मस्तपैकी ते सगळे लोक त्या विमानामध्ये बसले आणि विमानानं आकाशामध्ये झेप घेतली आणि झेप घेऊन विमान हे लंडनच्या दिशेला निघालं लंडनला विमान गेल्याच्या नंतर एका मस्तपैकी हॉलमध्ये त्या लग्नाचा समारंभ ठेवलेला होता आणि त्या हॉलमध्ये असे मस्तपैकी टेबल वगैरे ठेवले होते आणि त्या टेबलवरती सगळ्यांना जेवणासाठी वगैरे सगळी सुविधा केली होती मस्तपैकी सगळ्यांचं संगीत वाजत होतं पलीकडच्या हॉलमध्ये लग्नाची तयारी चाललेली होती आणि सगळं झालेलं बाप्पाला आठवलं म्हणजे आपल्या देव बाप्पा नाही मग त्याने सांगितलं अक्षिल्याचं कसं माझं तिकडच्या लोकांना अक्षिल्याचं काही माहित नाही आमचं बघण्या कवा काम बघण्यानं सगळ्या तिकडच्या लोकांना त्यांच्या हातामध्ये तांदूळ दिले आणि सगळ्याला सांगितले लुक व्हेन बाप्पा सेड पुऱ्यात सदा मंगलम सावधान टेक अँड थ्रो अख्ख्या सगळ्या हॉलमध्ये पुऱ्यात सदा मंगलम म्हणल्या सगळ्या लोकांनी तांदूळ घेतला सगळ्याच्या अंगावर सुटला सगळ्या हॉलमध्ये तांदूळ पडला मस्तपैकी टेबल लागले होते त्या टेबलवरती सुंदरपैकी जेवण मांडलेलं होतं आणि मस्तपैकी त्याच्यावरती काटेरी चमचे दुसरे चमचे ठेवलेले होते त्याने विचारलं बाबा आता शेवटी भाली कशाला ठेवली असते माहिती आता गलाडाई करायची काय एवढे चाकून बिकून पूजेच्या गेला तोंडात सगळ्या बायकांनी मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवणाचा आस्वाद घेतल्याच्या नंतर हे सगळं लग्न समारंभ बाहेर पडला सगळ्यांची नजर गेली काशीनाथन जुली कुठे बाप्पाने हाक मारले बघण्या काशीनाथन जुली कुठे काय बाप्पा तुम्ही सांगत काशीच्या मागे काशीनाथ कुठे गेला असेल ना कुठे गेला आपण गेला असेल ना बाबा एवढं कुठे गेला अहो त्याचं काम तुंबलं होतं एवढ्या दिवसापासून गेला काय आता वैद्य सगळं असं ते धाडून बाबू काशाच्या माईला इकडं मस्तपैकी सगळ्या पाहुण्यांनी त्या लग्नाचा आनंद सोहळा दिला सगळे पाहुणे कोणी हनीमूनला गेले कोणी फिरायला गेलं आणि सगळं वराड पुन्हा परत बसून आपल्या मायदेशाच्या दौऱ्यात निघालं सगळं विमान पुन्हा एकदा लंडनच्या त्या हडसन एअरपोर्टवर आलं विमानामध्ये बसलं आणि विमानानं मुंबईच्या दिशेने झेप घेतली परत मुंबईला धन्यवाद.